नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आपण डोळ्यांबद्दल चर्चा करत होतो. वाढत्या वयाबरोबर होणारा एक मोठा दृष्टिदोष म्हणजे ज्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो किंवा कॅटरॅक्ट असं म्हटलं जातं तो. काय होतं मोतीबिंदू होतो म्हणजे तर आपलं भिंग जे आहे डोळ्यातलं ते धूसर होतं. त्यामुळे दृष्टी धुरकट होते. तीव्र प्रकाशाचा त्रास व्हायला लागतो. रात्री कमी दिसतं. हे सगळं हळू-हळू, हळू-हळू होत असतं. रात्री ड्रायव्हिंगच्या वेळेस त्रास होतो, चमकल्यासारखं वाटतं. कमी उजेडात वाचायला त्रास व्हायला लागतो. अ, रंग फिकट दिसायला लागतात किंवा पिवळट दिसायला लागतात. अ, आणि अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये काही-काही वेळेस 2-2 पण दिसायला लागतं. मुळात याचं कारण म्हणजे वय वाढलं. 60च्या पुढचा हा आजार आहे. पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याकडे त्या मानाने हा आजार जरा लवकर येतो. अ, आणि तेवढं एकच कारण आहे वय असं नाही. तर डोळ्याला काही इजा झाली किंवा तीव्र प्रकाशात खूप वर्ष काम केलं किंवा यूव्ही लाईटमध्ये खूप काम केलं, तर यूव्ही लाईटची मुळात ऊर्जा खूप जास्ती असते. त्याचा परिणाम होतो आपल्या भिंगावर. हा प्रॉब्लेम अनुवंशिक पण असू शकतो. आणि मग डायबिटीस असेल किंवा स्टेरॉइड्स घेत असाल काही कारणानंतर औषधं म्हणून, तर त्याचा परिणाम होऊन कॅटरॅक्ट होऊ शकतो. अ, मुळात अ, पारदर्शिकता जी आपल्या डोळ्याची आहे, भिंगाची आहे, ती कमी व्हायला लागते. अ, ह्याचं कारण असं आहे की त्यातले सेल्स मी गेल्या वेळेस सांगितलं तसं आहे. सेल्स मरायला लागले की ते रिप्लेस करणं तिथे कठीण असतं आणि मग अ, त्याच्या प्रोटीन्सच्या पिवळट ब्राऊन अशा गुठळ्या तिथे तयार व्हायला लागतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी लेन्समध्ये जमा व्हायला लागतात. आणि मग तिथला भाग काम करणं बंद होतं. त्यामुळे प्रकाश किरण तसे आत जाण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यातनं जाणारा रंग थोडासा वेगळा दिसायला लागतो वगैरे, वगैरे. असे अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अ, काही लोकांना हे कंजेनायटल म्हणजे जन्मापासून असू शकतं. अ, काही आजार जर प्रेग्नन्सीमध्ये असतील, तर त्याचा परिणाम म्हणून रुबेला व्हायरस सारखा एखादा व्हायरस असेल, त्याचा परिणाम झाला असेल, तर कॅटरॅक्ट डेव्हलप होणं शक्य आहे, असं मानलं जातं. अ, पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अ, उपचारांनी कॅटरॅक्ट कमी करता येत नाही. उपाय एकच, भिंग काढून टाकायचं आणि त्याच्या जागी दुसरं भिंग बसवायचं. यात आजच्या मितीप्रमाणे जितक्या लवकर हे निदान केलं जाईल तितकं उत्तम. आणि ते कोणी ठरवायचं? तर खरं तर डोळ्याचा त्रास व्हायला लागला, कमी दिसायला लागला वगैरे मी सांगितलेल्या गोष्टी व्हायला लागल्या, की शक्यतो डॉक्टरला जाऊन नेत्र तज्ञाला जाऊन भेटून हे ठरवून घेणं. खरं तर 50 एक वर्षानंतर आपापल्या आय स्पेशालिस्टला अ, जाऊन प्रत्यक्ष भेटून कधीतरी डोळे तपासून घेऊन काही प्रॉब्लेम नाही ना हे बघून घेतलं पाहिजे. अ, आणि हे मी गेल्या वेळेस सांगितलं तसा तो स्नेलिन चार्ट वापरून हे समजण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी डोळा हा मायक्रोस्कोप खाली तपासून बघितला पाहिजे, कारण ते भिंग तपासून बघितलेलं लागतं. आणि ऑफकोर्स ही सर्जरी ही इतकी नाजूक असते, की ती करायला सुद्धा मायक्रोस्कोपचाच वापर केला जातो. त्यामुळे उत्तम सर्जन डोळ्यासाठी असणं हे अतिशय महत्वाचं आहे. खूप पूर्वीपासून हा प्रॉब्लेम होता आणि लोकांना काही काळानंतर दिसायचं नाही. आणि मग ते डोळे असे पांढरट व्हायचे आणि मग हळू दृष्टी नाहीशी व्हायची. तुमचे आजी-आजोबा किंवा त्यांच्या वयाच्या काही लोकांनी जर कधी असं ऑपरेशन करून घेतलं असेल, तर ते तेव्हाचे डॉक्टर्स असं सांगायचे, की "बाबा मोतीबिंदू पिकला, की मग ऑपरेशन करू आपण. मग तुम्हाला दृष्टी परत येऊ शकेल." काय? पिकला म्हणजे काय? तर तो पूर्ण पूर्ण काचेच्या गोटीसारखा पांढरट होऊन जातो. कारण आतमधलं पिगमेंटेशन सर्व बदलून जातं आणि त्यातनं प्रकाश किरण जाणं जवळपास अशक्य होतं. पण त्याच्यात अडचण आहे. कारण ह्या प्रकारची शस्त्रक्रिया त्या काळात जेव्हा व्हायची,
ती सगळ्यात सुरुवातीची शस्त्रक्रियेचा प्रकार होता. आणि तोपर्यंत हा मोतीबिंदू पिकेपर्यंत ते लेन्स हे कडक झालेलं असायचं. त्यामुळे त्याचे तुकडे करून काढणे शक्य नसायचं. त्यामुळे कॉर्नियाच्या बाजूला जो छेद घ्यायला लागायचा तो खूप मोठा असायचा. आणि जर मोठा छेद घेतला तर नॅचरली ती जखम उघडी राहणार आहे आणि त्यातनं तो अख्खाच्या अख्खा लेन्स बाहेर काढायचं. आणि मग तिथे टाके घालून ती शिवला जायचा कॉर्निया. आणि मग ती जखम भरायलाच वेळ लागायचा. औषधोपचार कठीण व्हायचे. इन्फेक्शनचं रिस्क अतिशय जास्ती असायचं. त्यामुळे दृष्टी नाहीशी होणं हा खूप कॉमन प्रकार होता. आणि दुखणारा दुखणारा दुखणारी शस्त्रक्रिया होती. कारण ते टाके घातलेले असायचे. आणि म्हणून तेव्हापासूनचीच पद्धत आहे की एकाच डोळ्याचं ऑपरेशन करायचं आणि ते पूर्ण बरं झाल्यानंतरच दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं. आणि ही पद्धत आजपर्यंत चालू आहे. आता विचार बदललाय. आज दृष्टिकोनच बदलला आहे. पिकल्यावर पेक्षा शुभस्य शीघ्रम. ह्याचं कारण असं आहे की एकदा कॅटरॅक्ट व्हायला लागला की तो होणारच आहे, पुढे वाढतच जाणार आहे. कधीतरी शस्त्रक्रिया करायला लागणारच आहे. तेव्हा जितकी लवकर तुम्ही कराल तितका तुम्हाला पूर्णपणे तुमची दृष्टी ही सामान्यांसारखी होण्याची शक्यता वाढते. तुमचं काम करण्याची एफिशियन्सी वाढते. बाकीचं सगळं जग सुरेख दिसायला लागतं. त्यामुळे ते जर करायचं असेल तर जितक्या लवकर करता येईल शस्त्रक्रिया तितकी लवकर केली पाहिजे. हा एक भाग. दुसरा असा की जर जास्ती वेळ थांबलं तर तो लेन्स आणखीन कठीण होत जातं आणि मग ते सर्जरी करायला जास्ती त्रास होतो. तेव्हा जितक्या लवकर त्याचं निदान केलं जाईल तेव्हा आधी निदान करणं सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यानंतर शस्त्रक्रिया करणं ही प्रक्रिया. मग नैसर्गिक लेन्स काढून आर्टिफिशियल लेन्स बसवायचं. कुठे? तर ह्या भागात आतमध्ये. आतमध्ये बसवायचं आहे. त्यामुळे ह्याला इंट्रा ऑक्युलर लेन्स असं म्हटलं जातं. IOL. किंवा कॅटरॅक्टच्या सर्जरीमध्ये IOL लेन्स बसवलं. IOL म्हणजे इंट्रा ऑक्युलर लेन्स बसवलं. ते इट्स अ बेसिक सर्जरी. त्याच्यासाठीच पद्धत आहे खरं तर. त्याला इंट्रा ऑक्युलर लेन्स असं म्हटलं जातं. आणि ही शस्त्रक्रिया करताना फक्त डोळ्याचा बाहेरचा भाग, हा जो भाग आहे, पांढरा दिसतो तो, काळा ठिपका दिसतो तो, बाहुली आहे तो, जो हलतो आपल्याला दिसतो, आतला भाग जो दिसत नाही त्याच्याशी संबंध नाही, रेटिनाशी संबंध नाही. त्यामुळे स्क्लेरा, कॉर्निया, आयरिस आणि लेन्स या 4 गोष्टींची संबंधित असलेली ही सर्जरी असते. आणि अर्धा 1 तासात सर्जरी पूर्ण होते. दुखत नाही. त्यामुळे ऑपरेशनसाठी 2 दिवस आधी दवाखान्यात जाऊन राहिले, ब्लड शुगर तपासलंय वगैरे एवढं करण्यापेक्षा फक्त डायबिटीस वगैरे नाही हे बघितलं जातं. आणि मग ऑपरेशनला जायचं आणि दुपारपर्यंत घरी जायचं अशी स्थिती असते. आधीच्या पद्धती फार कठीण होत्या. आता ह्या पद्धती अतिशय सोप्या झाल्या आहेत. आणि या सोप्या पद्धती सुद्धा 4-5 प्रकारच्या आहेत. फॅको इमल्सिफिकेशन ही त्यातली सगळ्यात कॉमन टेक्निक आहे. आणि एक्स्ट्रा कॉर्बस्क्युलर सर्जरी, कॅप्स्युलर सर्जरी असं त्याचं दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे. त्याला जोडून आणखीन काही लेझर सर्जरीज आहेत. आणि मायक्रो इन्सिजन कॅट्रॅक्ट सर्जरी. इन्सिजन म्हणजे कापणं. म्हणजे मायक्रो म्हणजे अगदी लहान मायक्रॉन्स मधली कट घेणं. MICS असा ह्या ऑपरेशनचं नाव आहे. पण काही वेळेस एवढं करून सुद्धा कितीतरी लोक खेडेगावात उशिरा पोहोचतात आणि मग तो कडक झालेला असतो मोतीबिंदू. त्यामुळे मग त्याच्यासाठी खूप जास्त कठीण झालेल्या या मोतीबिंदूसाठी झेप्टो सर्जरी हा प्रकार आहे. हा लेझरचे वेगवेगळे प्रकार आहेत नवीन पद्धतीचे. ते म्हणजे पिकलेला असेल तर झेप्टो वापरून केलं जातं. आजकाल AI वापरून सर्जरी केली जाते आणि फेमटो लेझर वापरून सर्जरी केली जाते. तर ते ह्या आणखीन ॲडव्हान्स्ड प्रकारच्या सर्जरीज आहेत. त्यातली सगळ्यात कॉमन जे टेक्निक आपल्याला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे फॅको इमल्सिफिकेशन. तर काय होतं की अल्ट्रासाऊंडचा वापर केला की अतिशय जास्ती अमाऊंटमध्ये काहीतरी व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आणि ह्या व्हायब्रेशनचा परिणाम म्हणजे काही गोष्टी ह्या सॉफ्ट व्हायला लागतात.
ह्याच्यासाठी आणखीन एक वेगळी सर्जरी आहे. त्याच्याबद्दल मी कधीतरी नंतर वजन कमी करण्यासाठी काही लोक अशा सर्जरीज वापरतात. त्याची चर्चा कधीतरी आपण करूया. तर ते हे इमल्सिफिकेशन म्हणजे त्याला सॉफ्टनिंग करून लेन्स जे कठीण आहे, म्हणजे लोण्याचा म्हणजे कडक झालेला लोण्याचा गोळा हलवून 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 सॉफ्ट करायचा आणि मग तो तोडून बाहेर काढायचा. असंच त्या लेन्सच्या बाबतीत केलं जातं. ही ती पद्धत आहे. मग ऑपरेशन केलं जातं म्हणजे काय केलं जातं, की आधी ठरवलं जातं की बाबा ऑपरेशन करायची जरूर आहे. मग त्याच्यानंतर डोळा साफ केला जातो. कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन नाही, स्टरलाइज केला जातो. आणि तुमच्या डोळ्यात कोणीतरी काहीतरी करताय असं म्हटल्यानंतर नॅचरली मी डोळा बंद करण्याची टेंडन्सी असते. त्यामुळे तो डोळा सतत उघडा राहील अशा प्रकारचे वेगळे चिमटे बसवले जातात. आणि तुम्ही काही केलं तरी तुमचा तो डोळा बंद होऊ शकत नाही. आणि शक्यतो पूर्ण सर्जरी भर डोळा हलवायचा नाही, मान हलवायची नाही, हा नियम आहे. मग भूल द्यायला पाहिजे. मग भूल द्यायची तर इथे लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो आय ड्रॉप्सच्या द्वारे आणि तो तात्पुरता असतो. त्यामुळे तिथला भाग फक्त न्यूरॉन्स तिथले सेन्सिटाईज होणार नाहीत अशा स्थितीला आणून ठेवले जातात. लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो. आणि अ, हे जे आपलं लेन्स आहे ते मूळ एका पिशवीत असतं. मग मायक्रोस्कोप खाली आपला आय डॉक्टर, माझी डॉक्टर असेल तर ती अशी डोळा उघडून ठेवेल, लेन्स लावेल, मायक्रोस्कोपनी बघेल आणि अ, व्यवस्थित सर्व दिसायला लागल्यानंतर अतिशय बारीक हत्यारांनी बारीक छेद घेतला जातो. 2 मिलीमीटरचा कट घेतला जातो. 2 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरचं 2 मिलीमीटर आपल्याला स्केल माहिती आहे त्याच्यावरचे 2 मिलीमीटर एवढाच कट घेतला जातो. आणि कुठे घेतला जातो तर तो पांढरा भाग जो आहे तो आणि कॉर्निया म्हणजे स्क्लेरा आणि कॉर्नियाच्या ची बाउंड्री जिथे आहे तिथे हा कट घेतला जातो. आणि मग ह्याच्यातनं एक ट्यूब आत टाकली जाते आणि ही ट्यूब मध्ये एक प्रोब असतो अल्ट्रासाऊंडचा. आणि हा अल्ट्रासाऊंडचा प्रोब वापरून आतल्या लेन्सवर 5 चे छेद दिले जातात आणि सतत त्याला युव्ही सॉरी अल्ट्रासाऊंड ऑडिओ फ्रिक्वेन्सीजनी ॲजिटेट केलं जातं. त्यामुळे तो इमल्सिफाय होतो आणि सॉफ्ट होऊन जातो. लोणीचा गोळा वितळल्यासारखं होऊन जातं. आणि मग कॅपिलरी ट्यूबचा वापर करून ह्याला सक करून बाहेर काढलं जातं. म्हणजे पूर्ण लेन्स या पिशवीतनं बाहेर काढून टाकला जातं. आता एकदा लेन्स काढून टाकल्यानंतर तिथला ट्यूब बाहेर काढायची आणि आतमध्ये टाकायला पाहिजे. मग ते टाकण्यासाठी एक इंजेक्टर आत टाकला जातो आणि या इंजेक्टर म्हणजे बारीक नळी असते आणि नळीच्या आत गोल गोळा केल्यासारखे म्हणजे कागदाचा रोल केल्यासारखी अशी ते लेन्स असतं आतमध्ये आणि त्या लेन्सला या बाजूला एक असा हुक आणि खालच्या बाजूला असा उलटा हुक असतो. म्हणजे असा आणि एक इकडे आणि एक खालच्या बाजूला असे असे ते हुक्स असतात. हुक्स म्हणण्यापेक्षा साईडला वायर्स सारखं एक्सटेन्शन असतं. ते पिशवीत आत टाकून त्याच्यामुळे ते व्यवस्थित मध्ये राहतं लेन्स आणि आत गेल्यानंतर हे पसरतं आणि ते लेन्स तिथे बसून राहतं. त्याच्यानंतर ते इंजेक्टर बाहेर काढला जातो. कट घेतलेला जो आहे तो फक्त 2 मिलीमीटर असल्यामुळे तिथे टाके घालायची जरूर नसते. सरफेस टेन्शननी मुळात ते एकमेकांना चिकटून राहतं आणि हळूहळू ही जखम ताबडतोब भरायला सुरुवात होते. हळूहळू आणि मग करायचं काय? तर बाहेर बसायचं. अॅनेस्थेशिया उतरून जायला लागेपर्यंत, डॉक्टर एकदा कन्फर्म करेपर्यंत तास 2 तास बाहेर बसल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणतात, "घरी जा." घरी जायचं. दुसऱ्या दिवशी परत एकदा डोळा व्यवस्थित काम करतोय का नाही हे तपासण्यासाठी परत एकदा बोलवतात. आणि मग तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच प्रकाश किरणांचा त्रास होऊ नये म्हणून चष्मा दिला जातो. काळा गॉगल दिला जातो. त्यामुळे प्रकाश किरण आत डायरेक्ट रेटिनावर पडून काही त्रास होऊ नये वगैरे साठी म्हणून आठवडाभर हा वापरायचा. डोळा साफ करताना स्टरलाइज पाण्याचा वापर करायचा. शक्यतो कुठलंही इन्फेक्शन होणार नाही हे बघायचं. आणि पूर्ण डोळा महिन्याभरात बरा झाला, की मग दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं. काळजी घ्यायची म्हणजे मी सांगितलं तसं, की तीव्र प्रकाशात जायचं नाही. काळा चष्मा वापरायचा, इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही. ही काळजी आपण स्वतःची स्वतः घ्यायची.
मग 2 डोळ्यांना वेगवेगळे नंबर आहेत, तर मग कुठले तरी लेन्सेस आत घातले, तर कुठल्या टाइपचे लेन्सेस घातले? कारण हे तर काही आपल्या मसल्सला जोडलेलं नाहीये, की ते ताणून परत त्याचा आकार बदलून आपल्याला पाहिजे ते फोकल लेंग्थ आणता येईल. पण लेन्सेस टाकताना काही वेगळ्या प्रकारची लेन्सेस टाकली जातात. बहुतेक वेळेस एकदा कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं, की चष्मा बरेच वेळा जातो, लागत नाही. अ, आणि 2 डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असेल, तर बहुतेक वेळेस दोन्ही डोळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस, वेगवेगळ्या फोकल लेंथची लेन्सेस बसवली जातात. लेन्सेसचे अनेक प्रकार आहेत आणि ते मुळात लक्षात घेतलं पाहिजे, की अ, पूर्वीच्या काळी ते पॉलिमिथिल मेटाक्रायलेट नावाच्या पॉलिमरपासून प्लास्टिक सारख्या वस्तूपासून बनवले जायचे. पण ही सर्व लेन्सेस ही कठीण असायची. त्यामुळे ती बसवायला त्रासदायक व्हायची. आजकाल ती सिलिकॉन्सची बनवली जातात किंवा हायड्रोफिलिक अॅक्रेलिक मटेरियल वापरून ही लेन्सेस बनवली जातात. मोठमोठ्या खूप झाईस वगैरे सारख्या कंपनीज आहेत ज्या हे लेन्सेस बनवतात. आणि मग ही लेन्सेस बनवल्यानंतर त्याची फोकल लेंथ असायला पाहिजे. ती विशिष्ट प्रकारची डिझाईन केली जाते आणि त्याप्रमाणे नंबर ठरवून तुमचा नेत्रतज्ञ त्या प्रकारचं लेन्स तुमच्या डोळ्यात बसवतो. अनेक प्रकार आहेत. त्यातला सगळ्यात कॉमन म्हणजे मोनोफोकल. मोनो म्हणजे एकच फोकल लेंथ असलेलं लेन्स बसवलेलं असेल, तर हे बरेच वेळा लांबचं दिसेल असं बसवलेलं असतं. आणि मग अशा लोकांना जवळचं वाचण्यासाठी कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं तरीही चष्मा वापरायला लागतो. आजकाल अपर्चर त्या लेन्स हे कमी ठेवलं तर त्याची डेप्थ म्हणजे डेप्थ ऑफ फील्ड म्हणजे कॅमेरा वापरतात त्यांना नक्की हे माहिती असेल की एफ नंबर जो असतो त्याच्यावरनं किती गोष्टी फोकसमध्ये राहतात. तुमच्या मोबाईलचे कॅमेराज तुम्ही बघितले तर ते खूप मोठ्या रेंजवर हलत नाही लेन्स, पण खूप रेंजवर सर्व गोष्टी फोकसमध्ये राहतात. कारण लेन्स मुळात ओपनिंगच छोटं असतं. तर अशा प्रकारची लेन्सेस डेप्थ ऑफ फोकस जास्ती असलेली लेन्सेस पण मोनोफोकल अशी बसवली जातात आजकाल. काही लोकांना सिलेंड्रिकल नंबर असतो. मग सिलेंड्रिकल नंबर असेल तर त्यांना टॉरिक लेन्सेस बसवली जातात. त्यामुळे त्याच्यात हा दोष मुळात आणखीन मागे कुठेतरी असेल तर त्याच्यासाठी आयबॉलचा काही दोष असेल वगैरे तर त्याच्यासाठी सिलेंड्रिकल नंबरसाठी ही टॉरिक लेन्सेस बसवली जातात. आणि परदेशात अनेक प्रयत्न झाले की वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस तयार करण्यात आली आणि त्याला मल्टीफोकल, बायफोकल आणि ट्रायफोकल लेन्सेस बनवण्यात आली. आपल्याकडे ही लेन्सेस ती पोहोचली, खूप महाग असतात, पण त्याच्यात आणखी एक अडचण असते. अशा प्रकारचं जर लेन्स तुम्ही बसवून घेतलं तर त्याला बरेच वेळा रात्री अ, एखाद्या गोष्टीकडे बघितलं की त्याच्या भोवती खूप त्याचा ग्लेअर येतो आणि हॅलोज त्याच्या भोवती असं वलय असल्यासारखं जाणवतं. त्यामुळे रात्री दृष्टी फारशी चांगली काम करू शकत नाही. त्यामुळे मोनोफोकल आणि चष्मा वापरणं आणि फील्ड ऑफ डेप्थ जास्ती असलेला लेन्स वापरणं हे सगळ्यात उत्तम. आणि त्यातही असं केलं जातं की 2 डोळ्यांना 2 वेगळे नंबर लावल्यामुळे एकाने जवळचं वाचता येतं आणि एकाने लांबचं दिसतं आणि बहुतेक वेळेस 60 नंतर तेवढं काम भागणं योग्य आहे असं समजून अशा प्रकाराने दृष्टी परत मूळ पदावर आणली जाते आणि मग सर्व जग व्यवस्थित दिसायला लागतं. मगाशी मी सांगितलं की ते एआय वापरून फेम्टो लेझर वापरून सर्जरी केली जाते. तर ह्याच्यात म्हणजे काय मुळात फक्त एवढंच आहे की तो लेझर वापरला की तो जास्ती ॲक्युरेट असतो. त्यामुळे छेद घेणं किंवा लेन्स कट करणं, बाकीच्या गोष्टी या सर्व लेझरच्या मदतीने केल्या जातात आणि उरलेला सर्जरीचा भाग हा नॉर्मल शल्यतज्ञ आपापल्या कुवतीप्रमाणे, आपल्या स्किलप्रमाणे करत असतो. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून हे एआय आणि फेम्टो लेझर वापरून सर्जरी केली जाते. त्यामुळे अशा पद्धतीने आपले डोळे कॅटरॅक्ट असेल तर मूळ पदावर आणणं सहज शक्य होतं आणि परत हे सुंदर जग म्हातारं असलं तरीही व्यवस्थित दिसायला लागतं. 100 वर्षापूर्वी हे शक्य नव्हतं. आज आपल्याला ही सोय आहे. ही विज्ञानाची आपल्याला मिळालेली मोठी देणगीच आहे खरं तर. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
कॅटरॅक्ट बद्दल मला काही दोष किंतु असेल तर तो काढून टाका आणि सर्जरी करायची असेल तर शक्यतो लवकर करून घ्या. त्याचा फायदा होतो. डोळे सुधारतात आणि दृष्टी सुधारते. जीवनाकडे बघण्याचा आनंद वाढतो. या मोतीबिंदूला जोडून आपल्याकडे आणखीन एक शब्द आहे, काचबिंदू. आपल्याकडे मोतीबिंदू आणि काचबिंदू म्हणजे जवळपास दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं वाटतं. पण त्याचं इंग्रजी नाव हे ग्लॉकोमा असं आहे. आणि हा आजार त्रासदायक आहे, वेगळा आहे. त्यामुळे पण इतका कॉमन नाही. त्यामुळे त्याची चर्चाही करायला पाहिजे. ह्याच्या बरोबरीने रंगांधळेपणाही आहे आणि रात्री दिसत नाही काही लोकांना. तोही दोष आहे. या दोषांची चर्चाही आपण करायला पाहिजे. ह्याची ओळख काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याची चर्चा करण्यासाठी परत भेटूया आणखीन 15 दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार.